तर राम राम मंडळी, मी तुमचा आवडता ब्लॉगर रित्या. पण आज झालेला कॉलेजला उशीर, पेपराला जरा उशीर झाला, त्यामुळे आपल्याला घरी यायला पण उशीर झाला. भावा भेटला म्हणून भावासोबतच आलो. तर घरी आल्यावर भावाचं काय काम निघालं, कट्टापूरला जायचं आणि ते पण रात्रीच होतं. तर म्हटलं रात्रीचा म्हणजे विषय बेकारच आहे. रस्त्याला पण कोण दिसणार आणि कोणच नाही. तर रित्या ब्लॉगर असल्यामुळे रात्री बित्र बघत नाही. आता कधीचा पण ब्लॉग भेटला तर लगेच काढायला सुरुवात करतो आपण. आता रात्रीचं चाललेलं भाऊ तर काय आपल्याला सांगत नव्हतं की कुठं जायचं आणि कुठं नाही. आणि थंडीमुळे कॅमेरा पण जरा ब्लर ब्लर येत होता. रस्त्याला काय गाडी दिसत नव्हती. पण तेवढ्यात आपल्याला एक गाडी दिसली म्हणून जीवात जीव आला. रस्त्यावरनं जागा आपण आम्ही अंगापूरला आलो. अंगापूरला आल्यावर इकडे नदीच्या साईडला झालो. एवढा रात्र होता म्हणलं आता विषय बेकारच आहे. भावाला तर म्हणलं गाडी शिस्तीत घे, कारण की रस्ता पण खराब होता. अचानक गाडी स्लिप बिप झाली तर अवघड व्हायचं. त्यात आपल्या गाडीचा पण फोकस कमी होता. त्यामुळे मग आपण आपल्या फोनची पण बॅटरी लावलेली. इकडे तिकडे बघतो तर सगळा अंधार काहीच दिसेना आणि अचानक आपली गाडी पुढे येऊन जाऊन थांबली की भावांनो. थांबली की पुढेच जात नव्हती. आता काय समजत नव्हतं काय विषय आहे तो. तर भावाला म्हणलं काय आता ह्यो मॅटर आहे. तेवढ्यात भावाला वाटलं सापच आहे. आपण जसं तिथे थांबलो त्याला म्हणलं ऊसाच आहे, तेव्हा आपल्या जीवात जीव आला. आपलं हृदय पण धगधग करतो त्या टायमिंगला. आता इकडं आणलंय भावानं नदीच्या साईडला कोपऱ्यात आणलेलं पा आणि काय दिसत नव्हतं भावानं. समोर एक कोणाची तरी गाडी दिसली. गाडी दिसल्याला लांबनं जरा बॅटरी पडल्या दिसलं, तर आम्हाला वाटलं काय भूतभीत आहे. मी लांबून बघत होतो की आम्हाला वाटलं मंत्र बिंत्र फुकायचं चाललेत का काय ह्यांचं. त्यामुळे आपला काय कळतं म्हणलं यांचा विषय तर वेगळाच होता. इथं येऊन बघतोय तर काय मासा पकडलेलं. आपल्याला वाटलं काय भूताचा विषय आहे. मग त्यामुळे आपण जास्तीत जास्त ओव्हर कॉन्फिडन्स न बघायला आलो. आता भाव तर आला कशासाठी मासं नेला. एवढ्या उशीर गाडी होतं तर भावाने एक शब्द पण केला नाही कशासाठी आणि काय. म्हटलं आता जाऊ दे. ह्यांनी दोघांनी तर काय अर्धा अर्धा किलोचं मासा पकडलेलं आणि त्यांनी चिल्या पण पकडलेल्या. आता भावाला तर म्हणलं की ह्या मोठ्या मोठ्या अर्धा अर्धा किलोचं नाही आणि मला पण नाही. म्हटलं मला नाही काय झालं, आमच्या मनीला एक द्या. तर त्यांनी आपल्याला एक मनीला दिला. तर मग हे भाव तो स्नॅप करत बसला आणि मी इकडे मग लगेच चिलटासोबत खेळत बसलो. आता चिलटांचा विषय तुम्हाला माहितच असेल. कुठे पण फोन न्या, बॅटरीचं कुठं पण दाखवा, चिलटा आपल्या बॅटरीच्या मागं. आता आपण इथं जायची काय घेतली, भावानं पण गाडी काढली. मग गाडी काढली, आम्ही जागेवर रस्त्यालाच लागलो. आता म्हणलं चला घरी जाऊन निवांत मांजरीला आपण मासा देऊया. आज काय तिची पार्टी, तिला सगळ्यात तिचा आवडता पदार्थ भेटतोय. त्यामुळे म्हणलं चला एवढं कष्ट घेतलं तर जाऊया, तिला देऊयाच म्हणलं. आता जातो तर तुम्हाला पण सांगतो की तुम्ही पण जरा गाडी शिस्तीत चालवा रात्रीची, काळजी घ्या. घरी आलो लगेच आपल्या मनीला आपण मासा दिला चिरून. तिने लगेच बुका पाडायला पण सुरुवात केली, ती पण आपल्यासारखं.